हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही तर सगळेजण चांगले असाल अशी अपेक्षा करते. तर तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण खारं वांगं अथवा मसाला वांगं कसं बनवायचं. तर इथे मी पहिल्यांदा लसूण, खोबरं, कोथिंबीर घेतलेलं आहे. बारीक करून घ्यायचं आणि लहान अशी वांगी घेतलेली आहेत. तर पूर्णपणे ती आधी कापून घ्यायची आणि आतमधून बघायचं कसे आहेत. आणि चिरून झाल्यानंतर त्यांना पाण्यात ठेवायचं कारण ती काळी पडतात. तर इथं मी फ्रेश अशी रानातली 5-6 वांगी घेतलेली आहेत. तुम्ही कसं करतात तेही कमेंटमध्ये सांगत जावा. व्हिडिओ जरी आवडला तर लाईक शेअर जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. आणि याच व्हिडिओच्या शेवटी एक क्लिप दिलेली आहे. तर उन्हाळा दिवस असल्यामुळे स्वतःची आणि आपल्या लहान मुलांची परिवाराची काळजी घेतली पाहिजे. तर ती क्लिप शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. तर इथं बघा पूर्ण आता वांगी चिरून झालेले आहेत आणि असं आतमध्ये बघत जावा. स्वच्छ असे 2 ते 3 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे. तोपर्यंत इकडे मी मसाला तयार करून घेते. इथं बघा लसूण, खोबरं ती केलेला बारीक मसाला, शेंगदाणा, चटणी, मीठ, हळद जरा आणि गरम मसाला टाकलेला आहे. हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि जरा थोडंसं पाणी घालायचं आणि एक करून असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं. मिश्रण भरून झाल्यानंतर तर इकडे कढई तापत ठेवलेली आहे गरम व्हायला. तर थोडंसं तेल ओतूया आणि ही वांगी फक्त वाफेवर काय करायची. एकही पाण्याचा थेंब न वापरता कशी बनवले ते बघा. तर इथे मी कढई तापवून घेतलेली आहे. थोडंसं तेल घातलेलं आहे. तेलात एक करून गरम वांगं सोडायचं आहे आणि असं जरा 2 मिनिटे असे पलटत राहायचं आणि वरून एक झाकण ठेवायचं. तर इथं झालेली आहे आपली रेसिपी तयार. कसं झालेलं सुकं वांगं या खारं वांगं म्हणा किंवा मसाले वांगं. तर इथं क्लिप दिलेली आहे बघा. बघा केवढा डेंजर आहे. तुम्ही खेळताय रस्त्यावर, अंधारात, शेतात जाताय, बोललं तरी ऐकत नाही. सगळी पोरं तशीच आहेत. आम्ही बोललेलं कोण ऐकत नाही. रिटर्न येईल आता. असू दे आने लगे. हे शिट्ट्या मारने की देखो. ए अल्फा इधर हो, तुम्हाला चेष्टा लग रहा है क्या? आओ न्यू दे फोन केलाय ना. किती मजा लग रहा है देख इनको. म्हणून त्यांना बघू ते जरा. हो असू दे आता. कालवा करू नका. तिथं बसलंय ना ती येईल. नाही इकडे येईल. उनको टाइम लगते जरा 5-10 मिनट लगने वाले तो दूसरी तरफ बसते उन्होंने. कचऱ्यात गेलं की सापडत नाही. मग बघा किती उंचीवर कसं करते. गेलं ते